समाजात काही पोझिशन्स असतात आणि त्या पोझिशन वर असणाऱ्या माणसांना नेहमीच आदरानं पाहिलं जातं आणि त्यात शिक्षक हे नाव नेहमीच वरचं असतं. आई वडिलांनंतर मुलांवर संस्कार घडवणारा शिक्षकच असतात. पण अशा एका शिक्षकानं स्वतःच्या मुलांचा जीव घेतला. पण हे का घडलं, कसं घडलं आणि स्वतःच्या मुलांना विष देण्याची वेळ त्यावर का आली, सविस्तर समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. बार्शी तालुक्यातील हातीज हे गाव 12 जून 2026 रोजी सकाळचे 8 वाजलेले असतील. हातीज गावात दूध घालायला आलेल्या माणसानं पाटील घराचा दरवाजा ठोठावला. एकदा, दोनदा, तीनदा आतून कुठलाच आवाज आला नाही. घरात लहान मुलं आहेत हे गावात माहिती होतं, त्यामुळे ही शांतता त्यांना खटकली. त्यांनी शेजाऱ्यांना बोलवलं, पुन्हा पुन्हा दरवाजा वाजवला. शेजारी जमले, पण आतून काहीच हालचाल जाणवत नव्हती. शेवटी दरवाजा तोडण्यात आला आणि त्यांनी आत जे काही पाहिलं ते पाहून सगळ्यांच्या काळजात चर झाला. माधुरी पाटील, अथर्व आणि शिवांश तिघेही जमिनीवर पडलेले होते आणि एका खोलीत योगेश पाटील गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकून होते. एक हसते खेळते कुटुंब संपले होते. पण हे का घडले आणि जे घडलं ते रात्रीत घडलं नाही. योगेश बाळासाहेब पाटील ते नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा भागातील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक आहेत. त्यांना लाखाच्या घरात पगार आहे, सरकारी नोकरीची सुरक्षितता आहे, समाजात मान सन्मान होता. पत्नी माधुरी, मोठा मुलगा अथर्व आणि धाकटा शिवांश यांच्यासह वरवर पाहता एक साधं सुखी आयुष्य ते जगत होते. पण त्यांच्या आयुष्याला एक कीड लागली होती. काही वर्षापूर्वी योगेश पाटील यांनी शेअर मार्केटमध्ये पाऊल टाकलं. सुरुवात कदाचित छोट्या गुंतवणुकीने झाली असेल, थोडा नफा झाला असेल आणि त्या नफ्यानं त्यांना एक व्यसन झालं असेल, जे कुठल्याही बाकी व्यसनापेक्षा कमी नसतं. पैसा गुंतवले, पैसा आले, आणखीन पैसा गुंतवला, आणखीन पैसा आला. एका टप्प्यापर्यंत हे सगळं चांगलं वाटतं. पण शेअर मार्केट हे असं मैदान आहे जिथे आपण जिंकत राहतो तोवर आपल्याला नियम कळाले असं वाटतं आणि एक दिवस बाजार पलटतो तेव्हा कळतं की आपण नियम शिकलो नव्हतं, फक्त नशीब साथ देत होतं. योगेश पाटील यांच्या बाबत हीच गोष्ट घडली. नुकसान सुरू झालं आणि नुकसान भरून काढण्यासाठी ते आणखीन गुंतवणूक करत राहिले. हे एक चक्र आहे जे अनेकांना माहिती असतं, पण ज्यातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य वाटतं. प्रत्येक वेळी वाटतं आता हे शेवटचा व्यवहार आणि सगळं नुकसान भरून निघेल, पण ते होत नाही. त्यांनी आईकडून सुमारे 1 कोटी रुपये घेतले, नातेवाईकांकडून उसने पैसे घेतले, मित्रांकडून कर्ज केलं. एकूण नुकसान 1,80,00,000 पेक्षा जास्त झालं असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. एका सरकारी शिक्षकाच्या आयुष्यात एवढं कर्ज म्हणजे आभाळ कोसळल्यासारखं आहे. सोबतच लोक काय म्हणतील, आईला काय सांगायचं, नातेवाईकांचे पैसे कसे परत करायचे, शाळेत मुख्याध्यापक म्हणून कसं उभं राहायचं, हे प्रश्न त्यांना रात्री झोपू देत नव्हते आणि दिवसा ताठ मानेनं जगू देत नव्हते. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी संपूर्ण कुटुंब हातीज गावी आलेलं होतं. त्याच घरात त्याच माणसांसोबत योगेश पाटील यांनी त्यांचा शेवट दिवस जगला. त्यांनी आईस्क्रीम मध्ये विष मिसळलं आणि पत्नीला आणि 2 मुलांना दिलं. माधुरी, अथर्व आणि शिवांश यांचा काही वेळातच मृत्यू झाला. त्यानंतर योगेश पाटील यांनी गळफास घेतला. घटनास्थळी 22 पानांची सुसाईड नोट सापडली. त्या नोटमध्ये शेअर मार्केटमधील पहिल्या व्यवहारापासून शेवटच्या नुकसानपर्यंतचा संपूर्ण हिशोब लिहिला होता. आईची माफी मागितली होती. वडील नसताना आईने केलेल्या कष्टाचा उल्लेख होता. कोणाला दोष नाही असंही लिहिलं होतं. फक्त स्वतःच्या चुकीची जाणीव आणि आता बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. वैराग पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुंदल गावडे यांनी सांगितलं की ही घटना आर्थिक विवेचनातून घडल्याचं तपासात दिसत आहे. पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करत असून संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी सुरू आहे. हातीज गावात शोककळा पसरली आहे. एका घरात एकाच वेळी 4 जीव गेले. ज्या घरात लहान लहान मुलांचे हसण्याचे आवाज यायचे त्या घरावर आता एक शांतता आहे. अथर्व आणि शिवांश यांना माहितीही नव्हतं की जे घडते ते का घडते. त्यांनी बाबांनी आणलेले आईस्क्रीम आनंदाने खाल्ली. त्यांचं आयुष्य सुरू व्हायच्या आधीच संपलं. माधुरी पाटील यांनी कदाचित कधी विचारही केला नसेल की आर्थिक संकटाचा शेवट असा होईल. आणि योगेश पाटील जे दुसऱ्या मुलांना शिकवत होते
त्यांनी स्वतःच्या मुलांना शिकवण्याचीही संधी दिली नाही. हे प्रकरण आणि समाजात अशा प्रकरणाच्या वाढत्या घटना पाहत काही गोष्टी सांगणे आवश्यक असतं. शेअर मार्केट हे उत्पादनाचं एक साधन असू शकतं, पण ते झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग नाही. जेव्हा आपण कर्ज घेऊन गुंतवणूक करतो, जेव्हा नुकसान लपत राहतो, जेव्हा एकट्याने सगळं पेलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण एका अशा जागी जातो जिथून परतण्याचा रस्ता स्वतःला दिसेनासा होतो. पण तो रस्ता असतो, नेहमीच असतो. 1,80,00,000चं कर्ज खूप मोठे वाटतं, पण ते परत करण्याचे मार्ग होते. आर्थिक सल्लागार होते, कायदेशीर पर्याय होते, कुटुंब होतं, वेळ होता. जीव असेल तर सगळं शक्य असतं, जीव नसेल तर काहीच शक्य नाही. माणसाने संकटात एकट्याने न राहता जवळच्या लोकांना सगळी खरी परिस्थिती सांगणं गरजेचं असतं. सोलापूरच्या या घटनेनं एक प्रश्न पडतो. आपल्या आयुष्यात अशा एखादा मित्र आहे का, जो अडचणीत आहे, जो मनातून तुटलेला असेल आणि बाहेर सगळं ठीक दाखवत असेल? असं कोणी असेल तर त्याला भेटा, बोला, मानसिक आधार द्या. तुमच्या आधारानं कदाचित एखाद्याचा जीव नक्की वाचेल. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं काय.